जालना शहरातील नागरिकांची तहान भागवणाऱ्या पैठण जालना पाईपलाईनचे एअर वॉल फोडून बागायती फुलवणाऱ्या 14 शेतकऱ्यांविरुद्ध पाणी चोरी आणि पाईपलाईनची नासधूस करून 1.5 कोटींचं नुकसान केल्याप्रकरणी काल रात्री पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्याच्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी 2.5 कोटी रुपये खर्चून जायकवाडी धरणातून पाचोड पैठण रस्त्यालगत थेट पाईपलाईन करण्यात आलेली असून अनेक ठिकाणी एअर वॉल सुद्धा करण्यात आले आहेत। राहटगाव, नानेगाव, दावरवाडी, दादेगाव, हर्शी, थेरगाव, लिंबगाव येथील अनेक शेतकऱ्यांनी एअर वॉलचा फायदा घेत त्यालगत विहिरीचं खोदकामही केलंय। पाईपलाईनच्या दिशेने आडवे बोर घेतले। काहींनी पडक्या विहिरी या भाड्याने घेऊन शेतापर्यंत त्या ठिकाणाहून पाईपलाईन गेल्यात आणि रात्रीला वॉल उघडून विहिरीत तुडुंब भरून त्यांनी बागायती जगवली, तर काहींनी पाणी विक्री करून लाखो रुपये कमवले। अनेकदा जालना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामे करून आज पावेतो 40 लोकांवर पाणी चोरीचे गुन्हे दाखल केलेत। गळक्या बॉल्बला वेल्डिंग केली, मात्र पोलिसांनी त्यांना अभय दिल्यानं त्यांचं मनोबल वाढलं आणि त्यांनी पाणी चोरीचा सपाटा सुरूच ठेवला। आता तर वेल्डिंग फोडून पाणी चोरीची मर्यादा ओलांडली गेली आहे। नगर परिषद प्रशासनाने 1 जानेवारी पासून वारंवार तोंडी सूचना देऊनही पाणी चोरी थांबत नसल्यानं जालना नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या आदेशानं नगर अभियंता प्रताप लोंढे, राजेश बगळे, लिपिक राजू मोरे, सभापती रमेश गोरक्षक, कर्मचारी शेख बाबू, संजय राजळे, देवानंद तुपकर, सखाराम राऊत आदी पथकाने काल सायंकाळी जायकवाडीतून जालना शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची पाहणी केली असता लिंबगाव फाटा ते राहटगाव फाट्यावरील 14 शेतकऱ्यांनी एअर वॉल फोडून 800 फूट ते 1.5 किलोमीटर पर्यंत पाईपलाईनद्वारे विहिरीत पाणी घेऊन शेती फुलवल्याचं निदर्शनास आलं। तर काही शेतीबरोबर खासगी टँकरला पाणी विकत असल्याचं पथकाला दिसून आलंय। त्यावरून संयुक्त पंचनामे करून नगर अभियंता प्रताप लोंढे यांनी काल पाचोड पोलिसात पाईपलाईनचे एअर वॉल आणि पाणी या सार्वजनिक मालमत्तेचे स्वतःच्या फायद्यासाठी प्रत्येक इसमानं 10 लाख रुपये असे एकूण 1,40,00,000 नुकसान केल्याप्रकरणी अशोक निर्मळ, बबन कर्डिले, आप्पासाहेब शेरकर, श्रीमंत लबडे, सोमनाथ निर्मळ, एकनाथ कोल्हे, राजेंद्र तांगडे, दादा तांगडे, अरुण पुदाट, दादा मापारी, चंदू देवा, सुंदर काळे, मोमीन टेलर यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत।